हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आज आपण पुढचा भाग घेऊया. त्यामध्ये श्रवणाचे महत्त्व, काय श्रवणाचं महत्त्व आहे, काही अशा कथा आहेत की ज्याद्वारे आपल्याला श्रवणाचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. तर असंच आपण पाहतो श्रवण मग का महत्त्वाचं, कारण बऱ्याचदा मागच्या वेळेस पाहिलं आपण ऐकणं, समजणं, पालन करणं, परिवर्तन, प्रगती आणि प्रेम. तर प्रेम स्तरावर पोहोचण्यासाठी आपल्याला ऐकणं सुरुवातीला महत्त्वाचं आहे आणि ऐकल्यापैकी समजणं महत्त्वाचं आहे. तर बऱ्याचदा कसं आहे, आपण काही गोष्टी ऐकतो, समजून घेत नाही, समजून घेतो पण पालन करत नाही, पालन करतो पण परिवर्तन होत नाही, आणि परिवर्तन होतं आहे पण प्रगती पुढे दिसत नाही, आणि प्रगतीनंतर प्रेम, कृष्ण प्रेम प्राप्त झालं पाहिजे, ते आपल्याला जाणवलं पाहिजे. जसं जेवण केलं किंवा प्रसाद घेतल्यावर पोट भरलं का नाही आपल्याला समजतं ना, त्याला म्हणतात तुष्टी, पुष्टी आणि संतुष्टी. तुष्टी म्हणजे पोट भरतं, पुष्टी म्हणजे जरा बरं वाटतं हां, आणि संतुष्टी म्हणजे समाधान, हां आता दुसरं काही काम करायचं नाही. तसंच श्रवणात सुद्धा आहे. श्रवणाद्वारे आपल्या मनामध्ये आपुलकी, प्रेम या गोष्टी जागृत झाल्या पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतोय, हां आणि त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे, ते बरं आहे, तसं त्याने काय होईल, ते योग्य श्रवण नाही. किंवा निंदा आपण करतो, जास्त वाढतली आपली निंदा, किंवा इतर विकार वाढले, तर आजार बरा होण्यासाठी औषधी असतात, तसं श्रवण सुद्धा औषधी आहेत. आणि आपल्या मनातले आजार बरे होणं आवश्यक आहे, ते आपल्याला समजतं. तसं समजा उदाहरण आपण ते समजून कसं घ्यायचं, तसं एकदा एका शिकाऱ्याने काय केलं होतं, दाणे टाकले ना, आपण ऐकलं असेल, शिकारी आएगा दाना डालेगा, दाने को तुम खाना नहीं, जाल में तुम फसना नहीं. असं त्यांनी त्यांच्या एका कबूतर वगैरे जे पक्षी होते त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना सांगितलं असं की तुम्ही लक्षात ठेवा. फक्त ते म्हणू लागले काय, शिकारी येईल, दाणे टाकेल, दाणे तुम्ही खायचे नाही, जाळ्यात तुम्ही अडकायचं नाही, असं म्हणू लागले. आणि ते शिकारी आला पण त्याने दाणेही टाकले, आणि हे पक्षी गेले ते त्याने खाऊ लागलेत. आणि काय गात आहेत, शिकारी येईल, दाणे टाकेल, दाण्यानं तुम्ही खायचं नाही, जाळ्यात तुम्ही अडकायचं नाही. ते खाता खाता ते म्हणतायत, आणि शिकाऱ्याने दाणे ते टाकलेच, वरनं जाळ पण टाकलं. जाळ टाकून नाही का, जाळ टाकलं आणि ते अडकले त्यामध्ये, ते गातातच आहे, शिकारी येईल, दाणे टाकेल, दाणे तुम्ही खायचे नाही, जाळ्यात तुम्ही अडकायचं नाही. असं करत करत दाणे अडकले, आणि शिकाऱ्याने ते गोळा केलं. आणि तो दुसरा जो मुख्य पक्षी नंतर उशिरा तो पाहतोय, हे अडकले आपल्या लोकांना कसं सोडायचं आपण, तो झाडावर बसूनच पाहतोय, यांना आपण सांगतोय ते गाणं म्हणताय, आणि ते पाठीवर टाकले शिकाऱ्याने, जाळ्यासवर गोळा केलं पक्षाला, आणि ते पक्षी खाली परत गातायत, शिकारी येईल, दाणे टाकेल, दाण्यानं तुम्ही खायचं नाही, जाळ्यात तुम्ही अडकायचं नाही. हा पक्षी म्हणे काय करायचं, त्यांना तो घेऊन गेला शिकारी. असंच बऱ्याचदा आपलं होतं, आपण सुरू ठेवतो, एखादी ऐकतो, वाचतो, त्यातनं वाचतो म्हणजे खरं वाचतो का आपण, वाचाल तर वाचाल, पण वाचायचंय खरं आपल्याला, वाचायचं म्हणजे भौतिक जगातून वाचायचं आहे. पण जेव्हा आपण वाचू तेव्हा आपण वाचलं काय ते आधी समजलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे, त्या गोष्टी एक आपण पायरी पुढे गेलं पाहिजे. तसं आपलं होतं. शिकारी आला, माया सर्वात मोठी शिकारी, दाणे टाकते आपल्याला, आपल्याची इच्छा वगैरे, भौतिक इच्छा, आपल्याला एक एक गोष्टी है ना, सुत आप्त वित्त, एक एक सर्व दिलंय भागवतामध्ये, सर्व काही सुत आप्त वित्त, दारा, पशु, द्रविना, बंधुशु, सखा, सगळ्या गोष्टी ह्या वाढत जातात, एक एक विस्तार होत जातो. तसं आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग जसं प्रभुपाद उदाहरण देतात की एखादी पोपट जेव्हा पिंजऱ्यामध्ये ठेवला, पोपटाला तुम्ही जसं शिकवाल तसं तो बोलतो. तसं नाही, दोन पोपट आपण ऐकलं असेल, एकाच मालकाचे 2 पोपट होते, पण त्या मालकाला जेव्हा तीर्थयात्रा करायला जायचं होतं, तो म्हणे माझे पोपट मी कोणाला तरी देतो सांभाळायला. त्याने काय केलं, एक पोपट दिला एका साधूला, आणि एक पोपट दिला एका म्हणजे कसाई किंवा खाटिकला दिला असेल. आणि मग ते पोपट नंतर मला 4 धाम यात्रा वगैरे काही करून आला तिकडनं, म्हणे पाहतो बरं माझे पोपट घ्यायला येतो मी. आणि जसं पहिल्या पोपट घ्यायला गेला, पोपट काय म्हणे,
काटो इसको, मारो, काटो, पिटो, असं म्हणू लागला. हा म्हणा, अरे बापरे, आपलाच पोपट आहे, आपल्यालाच म्हणतोय काटो, पकडो, मारो, उसका गुर्दा निकालो, जे काही असेल समजा आपल्याला माहित नाही, तसं तो असा पोपट म्हणत होता. आणि अरे बापरे, आपला पोपट बदलला. तो घाबरला, पुढे गेला. त्याने पाहिलं पुढे साधूकडे, तो हाही पोपट असा असेल है ना, पहिलाच ठेस दुसरा शहाणा. त्यामुळे बरं आपण असं तुलना करतो. त्याला वाटलं हा पोपट असा असेल. तो गेला आणि तिकडनं तो म्हणे, हरे कृष्ण, याव साहेब याव. पोपट बोलू लागला, मस्त मिठू मिठू बोलू लागला ना. तुम्ही असं आहे का, माझा पोपट याच्यामध्ये काय परिवर्तन झालं. पहिला पोपट जो आहे शिवीगाळ करू लागला, आणि दुसरा पोपट हरे कृष्ण, राम राम, राम राम असं म्हणू लागला, स्वागत करू लागला. त्याचं परिवर्तन झालं. साधूच्या घरी राहून त्याला त्याची सवय लागली. त्यामुळे होतं काय, बऱ्याचदा कृपाची उदाहरण एक सांगतात याबद्दल, की पोपट बऱ्याचदा मिठू मिठू म्हणतो, चांगले शब्द आपण शिकवले की बोलतो, पण जेव्हा नरड्यावरती येतं ना, म्हणजे अंगावरती जेव्हा येतं, त्याचं काय, तो शब्द त्याला जर समजा मान जर अशी परगडली वगैरे, तर तो काय आवाज करेल, हरे कृष्ण मिठू मिठू असं बोलणार नाही, ची 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 ओरडतो. का, त्यातनंच आपल्याला समजेल की त्या पोपटाला काय वाटतं. म्हणजे खरी जेव्हा स्थिती येते तेव्हा आपला रंग समजतो. तसं मग प्रभुपादांची सांगता उदाहरणामध्ये, की आपण भक्तीमध्ये समजा आहे, ऐकतो आहे, श्रवण करतो आहे, पालन करतो आहे, पण जेव्हा विपरीत परिस्थिती येते तेव्हा आपण भक्तीमध्ये आहोत का नाही ते समजणं महत्वाचं आहे. तेव्हा तो आपल्याला कळलं पाहिजे. तसं म्हणजे पोपट मिठू मिठू म्हणेल, पण जेव्हा पोपटाचं जेव्हा जीवावरती बेतील, पोपट काय करेल, ची ची ओरडतो, ते बाकी नावं येत नाही. तसं बघा, अजून उदाहरण सांगतो मी, 2-3 उदाहरणं आहेत आणि बाकी मग श्रवणाचे महत्व आहे. अजून एक आहे, म्हणजे आपण श्रवण भावना आपली कशी असली पाहिजे. तसं एकदा जर्मन जे सोल्जर आहेत, सैनिक आहेत, त्यांचं आणि काही युद्ध सुरू होतं इतर ठिकाणी पाश्चिमात्य देशामध्ये. पण जर्मन सैनिकांना पकडण्यात आलं, फ्रेंच सैनिकाने म्हणा, कुठल्या तरी ते युद्ध कोणाचं माहिती नाही. तर जर्मन सैनिकांना पकडलं गेलं, आणि नंतर त्यातल्या एक सैनिकाने सांगितलं, मी तुमचाच माणूस आहे. आणि त्याने स्पाय म्हणजेच गुप्तहेर बनून तो पळाला, त्या राज्यात राहू लागला, पुन्हा सैनिकामध्ये आला, आणि जर्मन सैनिक जे जर्मन सैनिक जो आहे तो त्यांच्यामध्ये मिसळला, त्यांच्याप्रमाणे वागू लागला, त्याची भाषा शिकला, सर्व काही करू लागला. पण त्यांना वाटायचं मग की आपलं सैनिक जे आहे, म्हणजे एका पक्षाचं दुसऱ्या पक्षाचं, की आपल्या पक्षामध्ये कोणीतरी समजा गुप्तहेर आहे आणि आपल्या बातम्या तिला समजत आहेत असं त्यांना वाटलं. नंतर मग त्यांनी काय केलं, त्यांनी असं वाटून घेतलं, आणि त्यांना वाटलं आता काय झालंय, असं बघू बरं आपण, की आपल्या बातम्या समजत आहे, आपण योजना करतो ती विफल होते आहे, सफल होत नाहीये, म्हणजे आपल्यामध्ये कोणीतरी गुप्तहेर आहे. त्यांनी कसं शोधायचं, त्यांना सापडत नव्हतं. बरेच वर्ष उलटून त्यांना सापडत नव्हतं, कारण हा जो सैनिक होता, जर्मन सैनिक जो आहे, तो बरोबर त्यांची भाषा शिकला, सर्व तशा प्रकारे वागू लागला, बोलू लागला, खानपान, रहनसहन सर्व काही तशा प्रकारे करू लागला. पण जी बातमी आहे आपल्या देशामध्ये बरोबर देत होता. त्यांना कसं शोधायचं, त्यातले एक बुद्धिमान होता, जुना व्यक्ती, त्याने काय केलं, ठीक आहे आपण शोधून काढू म्हणून. आणि त्याने काय केलं, मग जसं या सैनिकावर त्यांची शंका होती, हा आपल्यामध्ये थोडा फितूर सारखा वाटतोय, पण तो आपलं जे कर्तव्य आहे चोखपणे बजावत होता, लोकांची शंका येत नव्हती. पण त्याने एकदा दुसऱ्या पक्षाने काय केलं, सैनिकाने त्यांना परीक्षा पाहण्यासाठी त्याचं एकदा बोट असं दरवाजामध्ये सहज अडकलं गेलं होतं. जसं दरवाजा बोट अडकलं, जसं दरवाजा लागला, ची, तो असा एकदम त्याने जर्मन भाषेमध्ये शिवी दिली. जसं म्हणतो ना आपल्याकडे, बापरे, माय व, आम्हा ग, आई ग, आपण आपली जी लहानपणी भाषा आहे त्यामध्ये बोलतो आपण. आणि त्याने तसं जर्मन भाषेमध्ये काहीतरी शब्द उच्चारले, आणि बाकी लोकांनी लगेच पाहिलं, पहा म्हणे, हा जर्मन सैनिक आपल्यामध्ये फितूर होता. आता आपण आपल्या बातम्या याच्याकडे झाल्या की त्याला समजलं आपला जीव गेला, आणि त्याला मग पकडण्यात आलं, त्याला शिक्षा वगैरे झाली. तेव्हा त्यांना तो सैनिक सापडला. म्हणजे जेव्हा वेळेवर जेव्हा जीवावर बेतते तेव्हा समजतं आपण किती पाण्यामध्ये आहे. नाहीतर वर करणे आपण करू, भक्ती दाखवतो, भक्ती आपण दिखावा होतो, भक्ती दिखावा नाही, एकदम देखावा नाही, ते आंतरिक आहे. बाह्य तर गरजेची आहे, पण आंतरिक पण महत्वाची आहे. आपल्याला हे श्रवण फक्त बाह्य श्रवण नको, आंतरिक पण असणं आवश्यक आहे. तर परिवर्तन, पालन, ते प्रेम होणं आवश्यक आहे. जसं म्हणजे आपण मागे पाहिलं की पोपटपंची नको, किंवा बोलाची कढी बोलाचा भात, तसं पण नको. समजा काहींच्या घरी, समजा उदाहरण सांगतो मी, काही असं नाही, घरी गेलं की कोणी दुकानामध्ये गेलं की, अहो शेठ जी के लिए खाना लेके आओ, मिठाई, रामू जाओ अंदर
आणि हा कस्टमर येतो, कस्टमर 10 मिनिटं थांबतो, साड्या वगैरे पाहणं किंवा जे कपडे आहेत ते पाहणं, आणि हा तो अजून मिठाई वगैरे येत नाही है. तो सेठ जी वो रामू अंदर गया, कुछ ला रहा है क्या? रामू क्या हुआ? अब शायद बाहर गया है, भूल गया होगा, मैं अंदर जाता हूँ. शेठजी पण जातो, तो पण हा पाहतो अर्धा तास निघून जातो. आणि तो रामू कम से कम मिठाई के साथ थोड़ा सा नमकीन मी लेके आओ, मोठ्या आवाजात तिथूनच बोलतो आतूनच. अरे वा, नमकीन पण येईल. मग हा भरपूर सामान वगैरे पाहतो, भरपूर घेत राहतो. आणि शेवटी मालक पण येत नाही, ते पण येत नाही, दुसरा तो अकाउंटंट येतो. साहब आपने क्या लिया है? हो अंदर शेठ जी गए, कुछ नमकीन लाने वाले थे, मिठाई लाने थे. क्या हुआ? वो तो शेठ जी बाहर चले गए. फक्त काय होतं ते, बोलाची कढी बोलाचाच भात. आणि आपने कुछ खरीदा क्या? खरीदलं असेल तर तुम्हाला पाणी पाजू, नाहीतर नाही. म्हणजे बोलाची कढी बोलाचा भात असं चालत नाही. आपण ते आचरणात ते करणं गरजेचं आहे, प्रत्यक्षात दिलं गेलं पाहिजे. आणि अजून एक पुन्हा उदाहरण, जसं आपण ते समजण्यासाठी सांगतोय की बऱ्याच मंदिरामध्ये असतं ना, येथे पादत्राणे काढावे, चप्पल बूट येथे काढली पाहिजे. आणि मग एक समजा शेठजी कोणी येतो, तो आपल्या गाडीमध्येच चपला बूट काढतो. वॉचमन काय म्हणतो, नाही इथेच काढले पाहिजे म्हणे, नियम काय आहे, चपला बूट इथं काढा. तुम्ही कुठे आहे? गाडीमध्ये ठेवलाय आम्ही. हो नाही नाही, घेऊन या, इथं ठेवा. म्हणजेच अर्थ समजला नाही. आपल्याला समजलं पाहिजे त्याचा अर्थ काय आहे. मग तो शेठजी म्हणतो, त्या मालकाला बोलवतो, ट्रस्टीला, काय अशी लोक तुम्ही कशाला ठेवलेत? तो ट्रस्टी येतो, रागवतो, इथं लिहिलं चप्पल इथं काढायची, म्हणजे आतमध्ये चप्पल बूट जाता कामा नये, ते तुझं कर्तव्य आहे. तू शब्दाला घेऊन जाऊ नको. म्हणजे स्पिरिट ऑफ द लॉ इज मोर इम्पॉर्टंट दॅन द लेटर ऑफ द लॉ. म्हणजे शब्दांपेक्षा त्यातली भावना महत्वाची आहे. श्रवण करण्यामध्ये जो आपण ऐकतो, ऐकणारा आहे, त्याची भावना आपल्या मनात सुद्धा, त्याचा सुद्धा प्रभाव आपल्यावरती होत असतो. ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून कोणाकडनं आपण श्रवण करतो, त्याचे गुण आपल्यामध्ये उतरतात, तशी आपली भक्ती वाढत जाते. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलंय की फक्त ते शब्द महत्वाचे नाही, त्यातली भावना. म्हणून प्रभुपादांचे तात्पर्य सांगितलंय. तात्पर्य काय ते महत्वाचं, तात्पर्याच्या म्हणजेच आचार्य त्याच्यावर टीका सांगतात, आपण समजून काय ऐकतो वरिष्ठ भक्तांचं, की 2 ओळींच्या मधलं सुद्धा आपल्याला ते सांगतात. म्हणजे भगवंतांच्या मनात काय आहे ते आचार्य सांगतात. ते समजावून सांगणं, सविस्तर सांगणं उदाहरणाद्वारे, हे एक दृष्टांत व्यक्तीचं ते लक्षण असतं. म्हणून आपण त्यांचं ऐकतो. म्हणून आपण श्रवण कसं केलं पाहिजे, आणि मग श्रवण का केलं पाहिजे, त्याचे काय काय परिणाम होतात, तर ते भावनेसाठी एक समीकरण आहेत, साधना वजा भावना बरोबर कामना. आपल्या साधने बरोबरच आपली भावना पण तशी पाहिजे. म्हणजे फक्त साधना चालू आहे, भावना नाही वाढत आहे, मग कामना वाढतील. म्हणून आपल्या साधना वजा भावना, म्हणजे साधने बरोबरच भावना सुद्धा पाहिजे, तर कामना, भौतिक इच्छा वाढत नाही. तर बऱ्याच आपल्या इच्छा वाढत जातात. पडदे आणायचे आहेत, ते खाली गालीचे आणायचं आहेत, खुर्च्या पण नवीन आणायच्या होत्या, सोफा खूप दिवसापासून खराब आहे. केव्हा सुरू होतं, जपामध्ये. गाडी सर्व्हिसिंग केली नाही, तिला सर्व्हिसिंग करायची आहे. नवीन गाडी घ्यायची का, कुठली 4 व्हीलर वगैरे, किंवा काय करायचं का, असं करायचं का, ते करा, नवीन फ्लॅट कुठे आहे का, नवीन EMI वगैरे स्वस्त आहे, आपल्या भागातच आहे, असं तसं वगैरे, हे प्लॅनिंग जपामध्ये सुरू होतात आपले. या कामना जे आहेत या सुरू होता कामा नये. वाढतायचा अर्थ भावना आपल्याला वाढवावी लागेल. जर भावना वाढली, साधनेबरोबर झाली पक्की, तर कामना 0 होतील. तर आपल्याला हळू अशा प्रकारे श्रवण करण्याचा त्याचे लाभ महत्व आपल्याला आहे. आता थोडक्यात काही 2 छोट्या छोट्या स्टोरी आपण पाहूया. उदाहरणाचं समजून घेणं आवश्यक असतं, ते गरजेचं आहे. का तर आपण या ठिकाणीच पाहतो की आता समजा श्रवण केल्याने काय काय होतं, जसं काही अशा कथा सांगितल्या गेल्या, समजा त्याला म्हणतो आपण समजण्यासाठी, की एकदा काय होतं, असे काही चोर लोक वगैरे, एक दरोडेखोर एका गावामध्ये, खेडेगावामध्ये दरोडेखोर आहे ना, दरोडा टाकायचे वगैरे, आणि गावकऱ्यांना सर्व परेशान, म्हणजे त्यांना त्रास द्यायचे, छळायचे वगैरे, असं करत करत काय झालं मग त्या गावामध्ये, मग पोलिसांनी त्या ठिकाणी फरमान सोडलं, जाहीरनामा केला की आपल्याला चोराला पकडायचं आहे. त्यांनी खूप बऱ्याच टोळ्यांना पकडायचा प्रयत्न केला. जुन्या काळी होत्या गावामध्ये टोळी वगैरे राहायची. आजकाल चोर पण एकदम सॉफिस्टिकेट झालेले आहेत, व्हाईट कॉलर्ड चोर असं म्हटलं तरी चालेल. किंवा आधी तशा प्रकारे, आधी जुन्या काळी कसं राहायचं, मफलर वगैरे, चष्मा, असे केस मोठे, अशा प्रकारे ते त्यांचं लक्षण राहायचं. आजकाल
सॉफिस्टिकेटेड डिजिटल चोरी आहे ना, डिजिटल थेवरी, डिजिटल रॉबरी म्हटलं जाते बऱ्याचदा. अशा वेळेला डिजिटल जे काही गुन्हे वगैरे चालू असतात, ऑनलाईन SMS पाठवला जातो. तसं मग हे चोर त्या जुन्या काळामध्ये चोर सगळे ते कालीचे भक्त होते. आणि चोर मासे जाता जाता चोर काय केलं, चोरांनी एका ठिकाणी असे त्यांच्यावर पोलिसांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं. पोलिसांना समजलं या ठिकाणी ती टोळी राहते एका जंगलामध्ये. त्याच्यावर आक्रमण केलं. त्यातले बरेच चोर पळाले. मग त्यातले एक चोर पळत पळत गावात शिरला. त्याच्यामध्ये पोलीस लागले. मला चला याला पकडू, आपण जंगलात गेलेला तर पळू शकत नाही. आणि पकडता पकडता परत चोर ठिकाणी कुठेतरी कथा सुरू होती. कथेमध्ये जाऊन बसला. आणि बसला तर गुपचूप त्याने असं अंगावर काही घेऊन वगैरे, थंडीचं वातावरण होतं. बसला, कथा पूर्ण ऐकली. आणि बाकी लोकांनी वेढा घातला की या गर्दीमध्ये चोर शिरलेला आहे. पोलिसांनी वेढा घातला, त्याला पकडू. पोलीस बराच वेळ थांबले, त्यांनी प्रयत्न केला, पण तो चोर आतमध्ये बसून सर्व श्रवण करू लागला. आणि ते सांगतात सुद्धा महाराजांनी सुरू काय केलं मध्ये एका कथेमध्ये, तेव्हा देवतांचं वर्णन सुरू होतं की देवता लोक हे उच्च ग्रहात राहतात, त्यांच्याकडे दिव्य शक्ती असते आणि ते पृथ्वीवरती येतात बऱ्याचदा. त्यांना कसं ओळखायचं मग देवतांना, की देवतांचे मग सांगत होते ते महाराज वगैरे कथेमध्ये, ते वर्णन सुरू होतं ना स्वर्ग लोकांचं, देवतांचं, की भगवानचा जन्म होताना देवता पण येतात. मग देवता काय करतात, त्यांच्या अंगाचा विशेष सुगंध असतो. त्यांचे पाय जे आहेत जमिनीवर टेकत नाही, जमिनीच्या वरती राहतात. त्यांच्यावर शक्ती असते ती, आणि ते बऱ्याचदा उडतात वगैरे, शक्ती त्यांच्याकडे असते. असं ते वर्णन करत होते. मग हा चोर गुपचूप ऐकत होता सगळं काही. ऐकताना थोडंसं ऐकलं आणि त्यानंतर आपण जाऊ बरं, पळायचा बराच वेळ झाला, पोलीस गेले असतील. आणि तसं तो मागून गुपचूप निघायचा प्रयत्न केला तर लगेच पोलिसांना समजलं की हा चोर आहे, बरोबर तोच माणूस दिसतोय. त्याच्या मागे पोलीस पळाले वगैरे, त्याला बरोबर झडप टाकून पकडलं. त्याला पकडलं पोलिसांनी, त्याला घेऊन गेले. तो त्याला शिक्षा वगैरे केली, त्याला खूप मारलं वगैरे. सांग तुझी टोळी कुठे कुठे, तुमचे अड्डा कुठे आहे, कुठे राहतात. मग हा जो एक व्यक्ती सापडला, तो त्यांचा व्यक्ती चोरांपैकी ना त्यांचा एक अधिकारी व्यक्ती, म्हणजे कुठे सांगतो, सांगत नव्हता. त्याला खूप मारलं वगैरे हे ते. आता मग नंतर तरी तो सांगत नव्हता, एकदम एकनिष्ठ होता. बघा त्यांची पण ऑनेस्टी अमंग्स थीव्स, चोरांमध्ये पण पक्केपणा, दृढता असते भरपूर. सांगत नाही, किती जरी मार केलं तर आपल्या मालकाचं नाव सांगायचं नाही. जीव गेला तरी चालेल, पण मालकाचं नाव सांगायचं नाही. एकनिष्ठ असता बऱ्याचदा. आणि त्यानं मग असं केलं, बारा लागलं, तो एकदम बेशुद्ध झाला वगैरे. पोलीस म्हणे ठीक आहे. दुसरा एक कॉन्स्टेबल त्यांना काय म्हणे साहेब हे चोर पण जरा पक्के असतात म्हणे आपल्यापेक्षा. आपण तरी थोडंसं गडबड करतो, पण चोर पक्के असतात म्हणे. एक करा म्हणे, एक कालीचे भक्त असतात, तर आपण काहीतरी योजना बनवू, अशा कालीच्या रूप असं काहीतरी आणून आपण त्याला सांगू, त्यांच्याकडनं वधून घेऊ आपण, असं का म्हणे, चांगली योजना आहे. मग एक पोलीस काय म्हणजे त्यांचा अधिकारी, त्यांनी सर्व व्यवस्था केली. असं वातावरण ना, हा थोडा बेशुद्ध अवस्थेमध्ये उठला वगैरे, मारून थकला होता फार, आणि बेशुद्ध अवस्थेमध्येच राहिला. आणि नंतर या पोलिसांनी काय केलं, असं वातावरण तयार केलं, धूर वगैरे सोडला, लाईट वगैरे असे, असं वातावरण केलं की तसं देवी प्रकट झालेली. आणि कालिका माता, ए चोर, मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे, मी काली बोलते आहे, कारण तुझी एकनिष्ठता पाहून. हा उठला, कालिका माता हा बाग आहे, आणि त्याने प्रार्थना केली. तो सांगणार था, हाँ मुझे बताओ, मैंने तुम्हें दर्शन दिया, तुम्हारे ऊपर कृपा कर रही हूँ, तुझ्यावर कृपा करते आहे, तशीच कृपा मला तुझ्या साथीदारांवर करायची आहे. मला सांग ते कुठे आहेत. पण हा सांगणारच होता सगळं काही. हळूहळू हा ना डोळे असं करत करत मिचकावत खाली त्या कालिका प्रणाम करतो, मैं बतातो माता, सांगतो तुम्हाला. आणि खाली वाकला वगैरे. त्याने पाहिलं त्याचे चरण कुठे लागले होते, जमिनीवर होते. आणि त्याला लगेच आठवलं कथेमधलं काय, देवतांचे पाय जमिनीला लागत नाही. अरे इथे तर पाय जमिनी लागले, म्हणजे देवी माता आहे, पाय जमिनी लागले, कसं काय. माता मुझे आपका चरण स्पर्श करना है. थोडं आतमध्ये त्याने शिरकावलं, आतमध्ये पाहिलं पायाला लावून वगैरे, की त्याच्यामध्ये बूट दिसले. त्याला जाणवलं, तो म्हणे दाल में कुछ काला है, तो जूते भी काले हैं, दाल भी काली है, आणि काली नाही आहे. त्याला समजलं पासून करत, असं आहे का. मग त्याला बरोबर त्यानं डोक्यात बा बुद्धिमान, त्याला आठवलं सगळं काही, असं आहे काय, देवी नाही आहे. मग त्याला समजलं, आणि त्याने मग खोटा पता सांगितला, विरुद्ध बाजू सांगितला, चुकीच्या दिशेने. वहां पर सब मेरे साथी आहे, तिकडे जा म्हणे, असं वगैरे पकड. तसं करून पण माता मला सोडून दे तेव्हाच. आणि मग पोलिसांनी काय केलं, त्यांना वाटलं असं आहे का, तेव्हा सोडायचा प्रयत्न केला. हा तिथून तोही पळून गेला. हा उलट्या बाजूने बरोबर गेला आपल्या साथीदार, चला म्हणे इथून पळा, पोलीस आपल्याकडे येतील कधी पण, मी त्यांना चुकीच्या मार्गाने दिशा दिलेली आहे. आणि तेव्हा सगळे तो चोरांना घेऊन टोळीने पळाला, त्यांचा जीव वाचवला आणि गेला तिकडे. नवीन त्या सुरक्षित ठिकाणी सगळे चोर पोहोचले. टोळी त्यांचा जो मुख्य
सरदार, तू कस काय सुटला म्हणे, तुझ्याकडनं आम्ही अपेक्षा नाही, तुझा जीव जाणार होता, तू वाचला कस काय? वाचलो कस काय म्हणे, मी वाचलो नाही, तुम्ही वाचले त्याचा विचार करा म्हणे, माझं वाचायचं काय विचार करता, कस काय वाचला? त्याने सर्व सांगितलं, असं असं मला खूप मारलं, मी सांगितलं नाही. तर शाबास, तू शोभतो आमचा साथी. पण मग पुढे कसं काय झालं म्हणे? नाही, त्यांनी अशी योजना बनवली, कालीचं रूप घेतलं आणि मला सांगायचा प्रयत्न केला, मी सांगणारच होतो. मग हा पुढे काय झालं? नाही म्हणे, त्या महाराजांचं मी प्रवचन ऐकलं आणि त्या प्रवचनामध्ये काय सांगितलं होतं, देवतांचे पाय जमिनीला लागत नाही, आणि त्यानं मला आठवलं, त्यामुळे वाचलो आपण. म्हणजे कोणते महाराज आहेत, चला दर्शन घ्यायला देऊ त्यांचं आपण. आणि ते लगेच असे का म्हणे, बघा त्यांच्यामुळे एका थोड्याशा वेळ 5 मिनिटाच्या कथेमुळे तुम्ही वाचला म्हणे, आपण सारे वाचलो, आपला जीव वाचला. आता आपला जीव गेला, चला त्याची कथा भाऊ, त्यांना काहीतरी आपण भेट वगैरे काहीतरी देऊ, आपल्याकडे नजरानं देऊ. दसाने घेऊन सगळे त्या महाराजांकडे गेले म्हणे, आणि फक्त 5 मिनिट ऐकलं तर आपला जीव सर्वांचा वाचला, हा पण वाचला. आपण पूर्ण कथा, मग त्याने उरलेले काही 2 दिवस असतील शेवटचे, त्यांनी कथा ऐकली, स्वरांमध्ये परिवर्तन झालं, त्यांनी आपलं जीवन समर्पण केलं. आणि ते म्हणे, बघा महाराज, तुमच्या आम्ही वाचलो, आणि त्यांनी असं करत करत परिवर्तन, ते श्रवणामुळे परिवर्तन झालं, एक माणसाचं परिवर्तन झालं, सगळ्यांचं परिवर्तन झालं, आणि सगळी टोळी वाचली, आणि पुन्हा ते मग पोलिसांना शरणागत झाले. म्हणजे कशामुळे? कथा ऐकली. त्या गावात पुन्हा नित्यम भागवत सेवया, कथा कथा सुरू झाली. जो रोज ऐकतो कथा, त्याची दूर होते व्यथा. म्हणून आपण कथा ऐकणं महत्वाची आहे. तर कथा आपण याच्याद्वारे थोडं जरी ऐकलं तर स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महत्व भयात. थोडं फक्त त्याने एकच काही थोडे वाक्य ऐकलेत आणि त्याला काही समजत पण नव्हतं, त्याला काही फिलॉसॉफी माहित नव्हती, पण देवतांचे पाय जमिनीला लागत नाही. आता बघा, आपले पाय जमिनीला आहेत का? ऑनलाईन काही दिसत नाहीये, पण काही बघतो समोर यांचे पाय जमिनीला आहेत, पाहतो आपण. की समजून घेणं म्हणजे थोडंसं आपल्याला कळणं आवश्यक आहे. थोडं जरी श्रवण केलं तरी आपल्याला त्याचा लाभ होतो. तसं अजून एक उदाहरण, जसं प्रभुपादांनी सुद्धा त्याचे प्रवचन द्यायचे, आणि त्यावर एक होते इंद्रद्युम्न महाराज का निरंजन स्वामी महाराज. तर इंद्रद्युम्न महाराज किंवा निरंजन महाराज ते जेव्हा सुरुवातीला आले होते, एक संन्यासी, आपले मोठे वरिष्ठ संन्यासी आहे, त्यांनी मग प्रभुपादांनी तेव्हा प्रवचन रोज ऐकायचे भक्त लोक, कानावर टाकून इंग्लिश वगैरे तेव्हा खूप ऐकायचे, कारण त्यांना प्रभुपादांचं इंग्रजी समजत नसेल समजा, तेव्हा मग पुन्हा पुन्हा ऐकायचे, पुन्हा पुन्हा ऐकलं तर आपल्याला कळतं सगळं काही व्यवस्थित. त्यांनी पुन्हा पुन्हा ऐकायचे. त्यांचे एक वाक्य, मग एक संन्यासी होते, ते तेव्हा नवीन नवीन होते, ते म्हणे, काही नाही, मला मंदिरात त्रास होतोय, लोक उठावं लागतं, हे खाया 4 नियमाचं पालन करा, ह्या गोष्टी त्या गोष्टी, मी सोडून जातो. पण सोडून जाताना त्यांनी मग एक प्रवचन ऐकलं, एक प्रवचन तरी ऐकून जाऊ आपण. त्यांनी विचार केला, काय, इन द बिगिनिंग देअर विल बी डिफिकल्टीज बट यू कंटिन्यू. असं प्रभूंचं वाक्य ना, सुरुवातीला त्रास वगैरे होईल, अडचणी येतील, पण तुम्ही सुरू ठेवा. आणि ते वाक्य ऐकलं आणि म्हणे, ठीक आहे, जाऊ दे, आता मी नक्कीच सोडून जातो त्यांचं. कारण काय, त्यांना सगळं उठवायचे भक्त लोक, काही काही ठिकाणी कडक होतं ना, त्या ठिकाणी कमांडर भक्त होते मोठमोठे, ते विदेशी भक्त पक्क टायमर उठवायचे, उलटे कधी बॅक करायचे, त्यांना पाय उलटे करून पाणी टाकायचे, उठवायचे बरोबर मंगल आरतीला. ते म्हणे, नाही जातो मी, सोडतो आता मंदिर. त्यांनी आंघोळ करताना, मग त्रास होतोय फार, असं करत आंघोळ करताना त्यांनी डोक्यावरतीचं पाणी घेतलं. आता आंघोळ केली की मी लगेच दर्शन घेऊन निघतो, सोडतो मंदिर, पुन्हा इस्कॉनमध्ये येणार नाही. आणि मग डोक्यात पाणी घेतलं, थंड पाणी घेतलं, आणि प्रभुपादांचे गरम शब्द कानात ऐकू गेले. सुरुवातीला त्रास असेल, पण नंतर तो त्रास हळूहळू कमी होतो आणि रुची वाढते, आणि आपण भक्तीमध्ये सुरू असलं पाहिजे. आणि असं आहे का, ठीक आहे, आज नाही, उद्या जाऊ. पुन्हा तरी गेल्यानंतर पुन्हा जाय सोडायचा प्रयत्न केला, काहीतरी घटना घडली, तेच वाक्य, सुरुवातीला त्रास होईल, पण नंतर ते चांगलं. असं करत करत आता ते संन्यासी आहे. अजूनही ते आहेत, गुरुवारी आहेत, त्यांचा प्रचार फार मोठ्या ठिकाणी होतो. पहा, म्हणजे एका वाक्याचा प्रभाव, परिणाम असा होतो की आपला स्वभाव बदलतो. ते एवढी गॅरंटी आहेत शास्त्रांचं वचन. तसंच ना, आता अजून अशा प्रकारे बरेच उदाहरणं आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. तसं अजून एक उदाहरण, असंच एका गावामध्ये कथा सुरू होती. एक महाराज कथा त्यांची सप्ताह वगैरे चालू होता, आणि कथा सांगता सांगता त्या ठिकाणी अचानक एक शेठजी, मोठा व्यक्ती, उशीर यायचा बरोबर प्रसादाच्या वेळेस, है ना. जसं काही जणांचं फिक्स असतं, काही बरोबर आहे ना, भजनाला 8, भोजनाला 60 अशी पद्धत असते. भजन करण्यासाठी सुरुवातीला 8 लोक असतात आणि भोजन करण्यासाठी 60 लोक असतात. संडे फीसला पण आहे ना, जय राधा माधवच्या वेळेस, ओम नमो भगवते वासुदेवाच्या वेळेस 8 लोक असतात,
आणि महाप्रसादी गोंद्याच्या वेळेस 60 लोक असतात. तसंच मग तो एक व्यक्ती उशिरा यायचा आणि तो येऊन उशिरा बरोबर पुढे यायचा असा आणि त्या महाराजांकडे समोर बसायचा. आता काही डोनर वगैरे असेल, चांगला वेलविशर असेल वगैरे, येऊन पुढे बसायचा. मग महाराज म्हणायचे, आलास का? नंतर मग खाली बसायचा, बसलास का? आणि बसल्यावर लगेच डुलकी यायची वगैरे, आता कामधंदा थकलेला असेल. आणि डुलक्यानंतर मग प्रसाद समजलं की प्रसाद होणारी वेळ झाली आहे, सर्वात आधी जायचा. आणि महाराज काय म्हणायचे, चाललास का? मग तो फक्त 3च वाक्य ऐकायचा, आलास का, बसलास का आणि चाललास का. 3 वाक्य त्याने ऐकले आणि ऐकता ऐकता तेवढंच सप्ताह झाला पूर्ण, ऐकू लागला. आणि नंतर घरी गेला, मोठा शेटजी वगैरे असेल, आणि घरी झोपला. त्याचं घर मोठं फार्म हाऊस आहे ना, बाहेर होतं असं गावाच्या वगैरे मोठं. आणि तसं असल्यानंतर झालं काय, मग तेव्हा चोर वगैरे आलेला घरात दरोडा टाकण्यासाठी. बघा, चोराचीच कथा आहे आपल्या समजण्यासाठी. कारण माखन चोर आपले पण चित्त चोर, माखन चोर आहेत, त्यांच्या समजण्यासाठी चोराचीच कथा सांगणं आवश्यक असतं. आणि मग चोर त्याच्या घरामध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेत. आणि जेव्हा चोरांनी पाहिलं, मग हात झोपेमध्ये बडबड करू लागला. कारण मनी वसते स्वप्नी दिसे. त्यांनी जे ऐकत होता रोज कथेमध्ये 7 दिवस कंटिन्यू, ते ऐकल्यामुळे झालं काय, डोक्यात तोच प्रभाव पडला. 3च वाक्य फक्त. पहिलं वाक्य कुठलं, आलास का? अरे बापरे, हे तो सोया नाही आहे, झोपला नाही आहे, जागी आहे. तो खाली बसला खिडकीतनं, बसलास का? नंतर म्हणाल, बापरे, पुढे जाऊ नका म्हणे, जागी आहे, त्याला सर्व माहिती दिसते वगैरे, आपल्याला तू फोन करेल, पकडेल, आपल्याला आपलं नुकसान होईल. तुला एक जण जायला लागला, चाललास का? अरे बापरे, लगेच त्याने पटकन पळ काढला. झोपेत बळबळ करू लागला. पत्नी म्हणे, का हो तुम्ही सारखं बळबळ करताय, काय तुम्हाला सवय वगैरे? तेव्हा पाहिलं कोणतरी आलं होतं, म्हणे 5 चोर वगैरे चाललेत. आणि दुसऱ्या त्यांनी सांगितले, म्हणे तुम्ही काहीतरी बळबळ कर, तुम्हाला माहिती होते का चोर येता वगैरे आले असे? नाही म्हणे, तुम्ही काय असं ओरडले म्हणे, आलास का, बसलास का, चाललास का? आणि ते प्रवचनाला मी रोज जायचो तिकडे, तेच फक्त वाक्य मी ऐकत होतो, ते ऐकले. आणि असे का, चोर पळाले तुमच्यामुळे, आपला दरोडा वाचला, आपला जीव वाचला, आपली संपत्ती वाचली. अशा प्रकारे त्यांनी पाहिलं, अरे बापरे, 7 दिवस फक्त मी 3च वाक्य ऐकलेत, त्याच्यामुळे एवढा प्रभाव झाला की आपल्या दोघांचा जीव वाचला, आपला दरोडा वाचला. आपण जर पूर्ण कथा जर प्रेमाने ऐकली तर कसं होईल? पुन्हा त्यांनी पुढच्या वेळेस त्यांच्या घराच्या अंगणातच कथा ठेवली. परिणाम झाला. केवळ 3 वाक्य. कोणते? आलास का, बसलास का आणि चाललास का. अशा प्रकारे पाहतो आपण, एवढा प्रभाव होतो श्रवणाचा. आणि श्रवण असं महत्वाचं आहे, म्हणजे एक जरी वाक्य ऐकलं, एक जरी शब्द पुरेसा आहे. श्रीमद भागवतम याचा पूर्ण श्लोक नाही जरी वाचला आपण, जमला अर्धा श्लोक, अर्धा जरी नाही जमला, एक चरण, चतुर्थांश, तेवढं नाही, कमीत कमी एक शब्द जरी आपण ऐकला तरी पुरेसा आहे. एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे. कारण ती वाणी भगवंतांची वाणी, गीते आहे, भागवत, शुकदेव गोस्वामी, भगवंतांनीच सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण श्रवणामध्ये एवढी शक्ती आहे. जेवढं आपण ऐकू तेवढा आपला अधिक लाभ होईल. आणि याने परिवर्तन होतं आपल्यामध्ये, हळूहळू जाणवतं, आपल्याला परिवर्तन होतं, प्रगती हळूहळू होते, प्रेम जाणवतं, आणि शुद्ध भक्ती, आणि आपण वैकुंठात भगवान धामात जातो. पूता मद भावम भगवता बहवो ज्ञान तपसा पूता मद भावम आगता. भगवंताने स्वतः म्हटलंय, अर्जुना तू एकटा ऐकत नाहीये. भगवंताचे काही पुरावे आहेत का? हो, आहेत ना पुरावे. बहवो ज्ञान तपसा, बरेच जण ज्ञान आणि तपस्या करून काय झालं? पूता म्हणजे शुद्ध झाले. पूतना म्हणजे शुद्ध नाही है ना. पूतनाचं नाव काय? पूता म्हणजे शुद्ध, पूतना म्हणजे शुद्ध नाही. तर पूता म्हणजे शुद्ध होतात. पूता मद भावम आगता, त्याला माझ्या भावात म्हणजे माझी भावना प्राप्त होऊन ते माझ्या ठिकाणी येतात. त्यामुळे भावना आपल्याला बदलवायची आहेत. म्हणजे पुन्हा पुन्हा जर आपण ऐकलं, पुन्हा पुन्हा आपण श्रवण करत असतो, त्याच गोष्टी आपल्या लक्षात राहतात आणि कधीतरी आपल्याला क्लिक होतात, अचानक ते आठवतात, जाणवतात, आपल्या हृदयामध्ये परिवर्तन करतात. ही शक्ती त्या श्रवणामध्ये आहे. आपण पुन्हा पुन्हा ऐकत राहतो. आणि खास करून आपला जो हरे कृष्ण मंत्र आहे याच्यामध्ये 3च शब्द आहेत. कोणते? हरे कृष्ण आणि राम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 3च शब्द आहे, पण याचा प्रभाव असा होतो की आपला स्वभाव बदललेला आहे. उदाहरण आपल्या समोर आहे, आपण स्वतःच. अशाच आपण पहा कि परिणाम होतो का? काही कुछ तो फर्क पड़ रहा है कि हरिनाम से होता है. केवल आईना देखो,
फरक आपके सामने आएगा. फक्त आरसा पहा, किती फरक पडला. आधी समजा आपण आहे ना, कोणी जीन्स घालणारा असेल, कोणी मिशीवाला असेल, कोणी काय दाढीवाला असेल, कोणी काय असे हेअरस्टाईल असे वगैरे काय असतील, तर परवा काय झाला, आपण भक्त झालो. म्हणजे आपल्या समोर आहे, हातच्या कंगणाला आरसा कशाला. नाही, त्या आरसाची गरज नाही. आपण पाहतो ना, आरसाची गरज नाही याला. इथे लागदा आरसा पाहिजे आपल्याला. चित्त शुद्ध करण्यासाठी दर्पण पाहिजे, ते तो दर्पण मार्जन. हाताच्या कंगणाला आरसा काही गरज नाही. त्याच्यावर आपल्याला काही गोष्टी आपण स्वतः अनुभवातून शिकण्या आवश्यक आहे, स्वतःच्या अनुभवातून. म्हणून भागवतामध्ये सुरुवातीलाच नारद मुनींचे अनुभव त्यांनी सांगितले गेले. नंतर कुंती महाराणीचं हे त्यांनी त्यांची सांगितले प्रार्थना आहेत, विष्णू पितामहाच्या प्रार्थना. म्हणून सुरुवातीला भागवतम प्रार्थनाच दिलेल्या आहेत. का दिल्या आहेत? एक्सपिरियन्स, अनुभव. त्यांचे अनुभव पाहिले आपण, त्याचा म्हणजे लगेच इफेक्ट आपल्या मनावर परिणाम होतो. आणि साक्षात्कार, त्याला म्हणतात साक्षात्कार. नारद मुनीने आपले साक्षात्कार अनुभव सांगितलेले आहेत, त्याचा प्रभाव लवकर होतो. म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, की आपल्या जीवनात आपण कसं उतारू शकतो ते उदाहरणद्वारे स्पष्ट करा, असं भागवतम सुरुवातीला आहे. तर या ज्या गोष्टी आपण पाहिल्या, तसंच आपले आचार्य सुद्धा, आपले जे गुरु परंपरा आहेत त्यामध्ये एक आचार्य होते जयतीर्थ आणि अक्षुभ्य तीर्थ. जे जयतीर्थ आहेत ते आपल्या पंढरपूर जवळचं गाव आहे मंगळवेढा, तिथलेच आहेत. आणि ते त्यांच्या मागच्या जन्मामध्ये एक राजे होते. पण झालं काय, एकदा त्यांना फार तहान लागली वगैरे, मोठे राजे असतात त्या भागामध्ये पूर्ण परिसरात, आणि तहान लागला आणि पूर्ण असं घोड्यावर बसल्या बसल्याचं काय केलं, नदीमध्ये शिरले आतमध्ये घोड्याला घेऊन. तर राजा असतात, त्यांचं काही विशिष्ट कार्य करत असतात. त्यांना वाटलं आपण पाणी प्यायचं आपल्याला, मग त्यांनी खाली उतरले नाही. बरोबर त्यांनी खाली उतरून म्हणजे घोड्यावरूनच असं तोंड लावल्याचं, पाण्याला वगैरे लावायचा प्रयत्न केला आणि तसंच पाणी प्यायचा प्रयत्न केला. तोंडाने पाणी प्यायचा प्रयत्न केला, हात लावायची गरज नाही. त्याला त्या ठिकाणी आंघोळ करत होते अक्षुभ्य तीर्थ. दुसरे आचार्य वैष्णव असतील वगैरे, उदाहरण सांगितलं गेलं असं. आणि त्या दुसऱ्या आचार्याने वैष्णवाने सांगितलं की तुम्ही काय बैलासारखं पाणी पितोय, त्यांना सांगितलं. आणि मग ते म्हणे असं आहे, अरे बापरे मी बैलासारखं मत. आणि म्हणे त्या वाक्याचा एवढा प्रभाव झाला, त्याने आले मी बैलाप्रमाणे आहे का. त्यांनी पाहिलं मग असं, हो. मग त्यांना आठवलं की मी मागच्या जन्मामध्ये बैल होतो. कोणाचा बैल? मध्वाचार्यांचा नंदी. तर मध्वाचार्य जेव्हा प्रवास करायचे ना, आपले आचार्य मध्वाचार्य, आपल्या संप्रदायाला पण नाव आहे ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. आणि मध्वाचार्य कुठे प्रवचन करताना ज्याकडे पुस्तक ग्रंथ राहायचे, ते ग्रंथ घेऊन जाण्यासाठी त्यांनी एक बैल सोबत त्यांच्या ठेवला होता. बैलाच्या पाठीवर सर्व ते लादायचे पुस्तकं वगैरे ग्रंथ, आणि ते वाचून सांगायचे. आणि कोणी विचारलं काही लगेच त्याला रेफरन्स, हे पहा या शास्त्रात दिलेलं आहे. पण बऱ्याचदा व्हायचं काय, त्याचे प्रवचन मोठे मोठे प्रवचन राहायचे, आणि प्रवचन राहताना मग काही लोक झोपायचे आणि बैल शेवटी बसले राहायचा ना त्या ठिकाणी. बैलाच्या पाठीवर पुस्तकं सर्व काही राहायचं आणि बैल शांतपणे ऐकत होता. आणि ते म्हणायचे, पहा म्हणे तुम्ही तरी झोपताय, ऐकत नाही, तो तुमच्यापेक्षा बैल बरा, तो तरी ऐकतोय, असं म्हटलं. असं ते म्हटलं त्याने. आणि मग असं होऊन ते बैलाचं शुद्धीकरण झालं, आणि बैलाने सेवा करत करत बघा ते जे नंदी झाले ते आपले आचार्य जयतीर्थ असं म्हटलं गेलं. त्यांचं परिवर्तन. आणि त्यांना वाक्य आठवलं. दुसरे साधू काय म्हटले, काय बैलासारखं पाणी पिताय, त्यांनी असं आहे का मी. मग त्यांना आठवलं, बरोबर तेवढं ज्ञान त्यांना प्रकट झालं. तसं करून त्यांनी स्वतः मग त्या ठिकाणी पंढरपूरच्या परिसरात जाऊन त्यांना लेखणी प्राप्त झाली साक्षात देवीकडनं. लेखणीवर त्यांनी मग टीका लिहिली भागवतमवर वगैरे, असे त्यांनी आचार्यांनी टीका त्यांनी त्या ठिकाणी लिहिली आहे. पंढरपूर जवळ ठिकाण पण आहे ते. देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि देवीने त्यांना लेखणी दिली. जसं शिवाजी महाराजांना तलवार दिली होती, त्यांना ही लेखणी रूपी तलवार दिली. आणि मग यांनी त्याच्या जोरावरती टीका वगैरे लिहून मोठं कार्य केलं आपल्या आचार्यांनी. आणि ते आपले आचार्य झाले आपल्या परंपरेमध्ये. कशामुळे? काही शब्दांचं श्रवण करून. असे उदाहरण आपण पाहू शकतो बरेच, की श्रवणाचे म्हणजे काही वाक्य असेल, काही शब्द असेल, ते जरी आपण आपल्या हृदयावर जर घेतलं, मनावर जर घेतलं, आपल्या भावनेत जर उतरवलं, तर गोष्टी परिवर्तन आपोआप होतात. आणि किती परिवर्तन झालं की ते आपल्या परंपरेचे एक आचार्य झालेले आहे. एवढी शक्ती त्या शब्दांमध्ये आहे. म्हणून जे शब्द आहेत प्रबोधांचे म्हणा, परंपरेचे म्हणा, शास्त्रांचे आहेत, हे शब्द अनावृत्ती शब्दात. आवृत्ती म्हणजेच पुन्हा पुन्हा आवृत्ती होत नाही आपली, अनआवृत्ती.
ही जी आपली 84 लाखावी आवृत्ती आहे ही पुन्हा आवृत्ती होत नाही, पुनरावृत्ती होत नाही. ही शब्द आणि शब्द दिव्य आहेत, ते आपण वाचले आणि प्रभुपाद म्हणतात की जे माझे तात्पर्य आहेत हे काय, माझे आनंद उल्हास आहे. These purports are my spiritual ecstasies. माझे आध्यात्मिक उल्हास आहेत. म्हणजे प्रभुपादांचा अत्यानंद. आणि प्रभुपाद म्हणे साक्षात हे भगवंतांनीच लिहिलं आहे. हे सर्व ज्ञान प्रभुपादांचे ग्रंथ स्वतः वाचायचे. म्हणजे बरेचदा समजा आपल्याला जर कोणी नाही सांगितलं, कोणी नाही आलं, तर आपले ग्रंथ प्रभुपादांचे आहेत, तेच आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. करतातच. ग्रंथ हेच गुरु आणि बुक्स हे पाया आहे ना, फाउंडेशन. ते बुक्स म्हणजे प्रभुपादांची वाणी आहे ती, आणि ते प्रभुपादांचे शब्द आहेत, ते शब्द सुद्धा आपल्यावरती परिवर्तन नक्कीच करतात. त्या शब्द ते आपोआप वाचा किंवा प्रभुपादांची वाणी आहे, माझे प्रवचन बरेच आपल्याला उपलब्ध आहे, तर त्या शब्दांद्वारे आपण संग प्राप्त करू शकतो आणि आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन आपण करणं सोपं आहे. तर त्याच्या गोष्टी आहेत. म्हणून आपण बऱ्याचदा श्रवण करणं महत्त्वाचं आहे, ऐकणं महत्त्वाचं आहे. हे का महत्त्वाचं आहे की एवढं परिवर्तन, एवढं प्रगती, एवढा परिणाम आपल्यावरती याच्याद्वारे होतो. पण बऱ्याचदा दिसून येत नाही. जसं काही मॅनेजमेंटचे आपण उदाहरणं पाहिले असतील की काही काही झाडं जे आहेत ती वरती वाढत नाही, पण त्याचे मुळं जे आहेत सखोल जातात. जसं गाजर बघा तुम्ही, गाजर जे आहे वर दिसत नाही आपल्याला, किंवा बीट म्हणा, की ज्या मुळं जे मुळारूपी मुळं असेल, काही त्यांचं जे खाली वाढतात. तसं बऱ्याचदा आपण श्रवण करतोय, आपल्याला वाटतं की माझं काय फरक पडत नाही, काय फरक, किती वर्ष झाले ऐकतोय वगैरे, पण ते कधी ना कधी कुठे ना कुठे आतमध्ये शिरतं. एक तर दोन होऊ शकतं प्रकार. समजा कुठे ना कुठे ते जात आहे, आपण व्यवस्थित पालन करत नाही, किंवा मग ते आतमध्ये कुठेतरी घर करत आहे, त्याचा लाभ कधी ना कधी होईल आणि होतोच, ते वाया जात नाही. तर मध्ये मध्ये आपण थोडंसं परीक्षण करणं आवश्यक आहे, पाहणं आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे आणि मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. का प्रगती होत नाही? एक तर कुठे लीक असेल, समजा एखादं पाणी भरतोय एखाद्या भांड्यामध्ये, आपण लीक होत असेल, नाहीतर साठवत जात असेल, मध्ये मध्ये आपण पाहणं. लिटमस झाला ना, लिटमस परीक्षा, पाणी तापलंय का नाही, कसं करतो आपण? थोडक्यात बोट लावून पाहतो, उलटा हात, नट लावत नाही आपण, उलटा बोट लावतो. किंवा शीतावरनं भाताची परीक्षा, पूर्ण भात किंवा डाळ शिजली की नाही कशी बघतो आपण, थोडं चेक करतो की नाही. सर्व डाळ बघतो का आपण? नाही. जसं आलू पण, बटाटे शिजले का नाही कशा बघतो आपण? एका बटाट्याला बघतो आपण, हा शिजला तर बाकी सगळे शिजले आहेत. तसं आपण आपल्यामध्ये काही वैष्णव गुण आहे, ते गुण येत आहे का? स्वभावात बदल होत आहे का? आपण काय कसं परिवर्तन होत आहे का? का आपण तसेच जसे आहे तसेच आहेत? कोरा ते कोराच, चांगदेवा कोरा ते कोराच. मुक्ताबाई म्हटली नाही का, मुक्ताबाईने सांगितलं चांगदेवाचं 14,000 वर्ष आयुष्य होतं, पण मुक्ताबाई छोटीशी होती, 5 वर्षाची 10 वर्षाची. लहान मुक्ताबाई काय म्हटली? चांगदेवा आपण कोरा ते कोराच आहात. तसं बरं आपण तसं राहतो. आपण किती प्रगती केली हे बाह्य नाही, आंतरिक. तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परम, अकामो सर्व कामो वा मोक्ष काम उदारती, तीव्रेन भक्ती योगेन. तीव्रता आपली आतून तीव्रता, बरं, बाहेरून नाही. आतली तीव्रता, आतली भावना. पुन्हा शब्द तो येतोय भावना, कामना नाही, भावना. भावना आपली कशी चांगली वाढते की आपल्या मनामध्ये हा सेवेचा अजून इच्छा आहे, अजून इच्छा आहे. जसं आम्ही काल परवा सांगत होतो काही भक्तांना की 16 माळांना आनंद कसा मिळाला, 16 माळा चांगला झालाय का नाही. जेव्हा 17वी माळ करायची इच्छा आहे तेव्हा 16 माळा चांगल्या झाल्या समजून घ्यायचं. आता पुन्हा 16 माळा झाल्या की माळेला सोडा, हात लावायची इच्छा नाही, समजून घ्यायचं आपण माळा व्यवस्थित केल्या नाही. असं चाल ढकल. जसं बघतो आपण एखाद्याने स्वयंपाक चांगला केला, ते मनापासून केला, वेळ लागतो थोडासा नाही का. रवा परतून घ्यायचा, ड्रायफ्रूट तसेच टाकायचे नाही, त्याला थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचं, त्याची चव उतरते. नाही तर तसेच ड्रायफ्रूट टाकून द्यायचे, दूध टाकायचं, ड्रायफ्रूट टाकायचं, पाणी टाकायचं, उकडलं घ्या. नवीन सुनबाई करते ना असं कधी कधी, सासूला आवडत नसेल तर. पण जर समजा प्रेमाने करायचं म्हटलं, त्याला परतून घ्या, रवा भाजून घ्या, थोडासा लाल दिसला पाहिजे, मग ते काजू बदाम त्याला सुद्धा फ्राय करायचं, थोडं म्हणजे त्याला टेस्ट येते. आणि जे मनुके आहेत तसे फुगतात, आणि फुगल्यानंतर त्याची चव वेगळी येते, बदलते. त्याला अजून जर मग दुधामध्ये उकडलं तर परिणाम होतो. अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण बारीक गोष्टी आहेत. म्हणजे सुरुवातीला क्वांटिटी, पण नंतर क्वालिटी, त्याच्यावर भर द्यायचा आपण.
सुरुवातीला ऐकत राहा श्रवण करणं आधी घेणं मग. जसं गाय काय करते, खाऊन घेते पटकन. तिला माहिती आहे आपल्याला समजा कुठे पटकन पळायचं असेल, जागा सोडायची, पुढे जायचं असेल, आधी खाऊन घेते पटकन. खाल्यात एका ठिकाणी जाऊन मग रवंथ करते. तसं आपण सुद्धा ऐकलं ना, आता काय प्रवचन ऐकलं त्यातलं एका पानावरती कमीत कमी एक ओळ तर लक्षात ठेवायची. मग ती ओळवर आपण चिंतन करायचं. मग त्या ओळीभोवती आपल्याला पूर्ण प्रवचन आठवतं, नाही आठवलं तरी एक ओळ तरी पुरेशी आहे. म्हणजे एका दिवसात एक ओळ, एका महिन्यात 30 ओळी, 3 महिन्यात 90 ओळी, झालं प्रवचन तयार. तेवढ्या लक्षात राहतील की नाही. तशा प्रकारे आपल्याला एवढं एक एक गोष्ट अशा हळूहळू छोटं तरी आपण सुतावरनं स्वर्ग गाठायचा. तसं आपण एखादी ओळ एखादी मुद्दा तरी लक्षात राहणं आवश्यक आहे. नाहीतर मग कसं नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. या कानातून ऐकलं, इकडनं सोडून दिलं, असं होतं बऱ्याचदा. म्हणून प्रत्येक प्रवचनातून समजा आपण काही प्रवचन ऐकलं, कुठे ऐकलं तर एखादी मुद्दा लिहून ठेवणं आवश्यक आहे. ऐकलं ना, हो ऐकलं तर काय होतं मग ते हुकलं, असं होतं. ऐकणं. प्रभुपाद म्हणतात बऱ्याचदा, हिअरिंग मीन्स रिमेंबरिंग, रिमेंबरिंग मीन्स रायटिंग. म्हणजे बघा, हिअरिंग मागे पाहिलं आपण, ऐकण्यापेक्षा वाचण्यापेक्षा समजणं आणि त्यापेक्षा लिहिणं फार महत्वाचं आहे. म्हणून आपण नोट्स वगैरे काढतो, डायरी म्हणा. मागे पण सांगितलं होतं मी की थोडा एखादी डायरी, म्हणजे पूर्ण डायरी लिहित बसायचं नाही आपण. एखादी मुद्दा वगैरे काय ऐकला आजचा, एखादी एक ओळ जर लिहिली तरी चालेल एका दिवसामध्ये. की रात्री झोपताना मला हा मुद्दा आवडला, हा अनुभव आवडला, एखादी कविता रूपी म्हणा, चारोळी म्हणा, असं आपले उदाहरण लिहिणं आवश्यक आहे. नंतर ते आपण पाहिलं की आपले साक्षात्कार अनुभव वाढत जातात आणि तो साठा मग पूर्ण होतो मोठा. आणि वाटतं हो एवढं आपण केलं. कसं केलं? थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर, वो भर जाती है घागर, है ना. ती घागर भरते आणि सागर बनतो. तसं आपण श्रवणाचं, म्हणून आपण एखादी वाक्य, एका शब्द, आलास का, बसलास का, चाललास का, किंवा देवी देवतांचे पाय जमिनीवर टेकत नाही, किंवा मग काय बैलासारखं पाणी पितोय, बघा 2-3 वाक्य शब्द तरी कानात गेले आपल्याला, ते आठवतं आपल्याला आणि ते आपल्या जीवनात परिवर्तन करू शकतात. ही शक्ती त्या शब्दात आहे, शब्द साधारण नाही. नाहीतर मग काय होईल? शिकारी आएगा दाना डालेगा, दाने का तुम खाना नहीं, जाल में तुम फंसना नहीं. प्रभु जी आएंगे, बताएंगे, हम सुनेंगे, बस बात खत्म, हम भूल जाएंगे. असं होतं बऱ्याचदा. राम आएंगे तो मी अपने घर में हम लोग खाना खाएंगे, फिर सो जाएंगे. पुढे काय? सेवा सुरू झाली पाहिजे, त्यांच्याबद्दल चिंतन सुरू झालं पाहिजे, स्मरण सुरू झालं पाहिजे, व्यवहारात आचरण सुरू झालं पाहिजे, त्यांना काय शिकायचं ते सुरू झालं पाहिजे. फिर आम्हाला प्रार्थना करायचं. पाहिलं, हा राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, आणि नंतर दुसऱ्या दिवशी मैं खाना खाऊंगी सो जाऊंगी. असं नको ना. म्हणजे भगवंत आलेत, पण पुढचं पण काय, नेक्स्ट, व्हॉट इज नेक्स्ट, ते महत्वाचं आहे. भगवंत आले, त्यांनी कृपा केली, ते चांगली गोष्ट आहे. पुढे म्हणजे त्याचं स्वतःला आपल्याला की आपण पण काहीतरी भगवंतासाठी, भगवंत आपल्यासाठी आलेत तर आपण त्यांच्या जवळ तरी झालं गेलं पाहिजे. समजा काहीतरी संकल्प, काहीतरी प्रयत्न, थोडं एक पाऊल पुढे, एक पाऊल तर पुढे आपण चाललं पाहिजे. नाहीतर मग जैसे थे वैसे, कडू कारलं, तुपात घोळलं, साखरेत लोळलं, तेलात तळलं तरी कडू ते कडूच. पण हा बाळकडू आपल्यासाठी, हा बाळकडू आहे की आपण, म्हणून आपलं परिवर्तन नाही तर आपल्या हृदयात जे काही अनर्थ आहे आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. किंवा मग अर्थप्रवृत्ती, चांगल्या गुणांचा आपल्यामध्ये प्रभाव हळूहळू आपल्यामध्ये परिवर्तन होत आहे का मध्ये पाहिलं पाहिजे, चेक केलं. जसं चेहऱ्यावर काही लागलं का आपण आरशामध्ये पाहतो आपण, तसं चित्त चेतो दर्पण मार्जनम, ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या शिक्षाष्टकम घेऊ आपण कुठे ना कुठे, ते पण सुरू करू पुढच्या वेळेस. त्याचं दिलेलं आहे की अरे चित्तामध्ये काय परिवर्तन होतं आपण मध्ये पाहणं आवश्यक आहे. मी ह्या प्रगती केलीच का नाही, का माझ्यामध्ये तेच गुण आहेत, अजून माझा क्रोध तसाच येतो का, माझ्यामध्ये लोभ तो वाढला आहे का, काम कमी झालं का, काही गोष्टी आहे, स्वभाव बदलला का नाही, का मी तसाच आहे, कधी मी असा कसा वेगळा. तसं नाही, आपण आत्मा आहे म्हणजे आपण हळू भगवंतात जवळ जातोय का, 26 गुण आपल्यामध्ये येत आहेत का, कमीत कमी एक गुण तर आपण आला का नाही, का फक्त आपलं चालूच आहे पाणी भरणं. तर आपण हे परिवर्तन आपल्यामध्ये पाहणं
आवश्यक आहे. मध्ये मध्ये आपण हे आपल्या स्वतःला पाहणं, अनुभवणं, जाणून घेणं, नाही तर दुसऱ्याला विचारायचं आपण, मी काही बदललो का? ह्याला म्हणतात तत् ना मत चित्ता मत गत प्राण बोधयंत परस्परम. मध्ये मध्ये या गोष्टी आवश्यक आहेत. आणि श्रवणाचा लाभ झाल्यामुळे काय होतं मग? श्रवण म्हणजे श्रवण, चरवण आणि शेवटी शरण. आपण शरणापर्यंत पोहोचतो. श्रवण आपल्याला घेऊन जातं आत्मनिवेदनम. माहिती नविधा. तर आपण या श्रवण भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. श्रवण आपल्याला घेऊन जातं शरणकडे. मध्ये काय येतं मग? चरवण. ते चरवण केलं पाहिजे आपण, ते मध्ये मध्ये पाहिलं पाहिजे. नाहीतर मग ते काय होईल? त्या उंटाप्रमाणे काटे खाल्ल्यासारखं आपलंच रक्त आपल्याला पुन्हा तसं ते वाटेल. ते उदाहरण आपण पाहिले. आणि जर उदाहरण आपण पाहिलं रुक्मिणी मातेने ऐकलं, त्याच्यावर विचार केला, मदत घेतली आणि आपलं निरोप पाठवला आणि तशा प्रकारे कार्य केलं. ते शेवटी थोडक्यात दाखवतो मी आपल्याला. रुक्मिणी मातेने काय काय केलं ते आपल्याला समजणं आवश्यक आहे आपल्यासाठी खास. तिने श्रवण केला, संघ घेतला, आश्रय घेतला आणि तसं कार्य केलं. तिला सर्व समजलं, जाणीव होती आधी की मी कुठे आहे, काय आहे. स्वतःला माहिती होतं की मी अबला आहे, स्त्री आहे, फक्त ऐकू शकते. मग तिने आपला निरोप त्या ब्राह्मणाद्वारे पाठवला आणि मग आश्रय घेतला, त्या गोष्टींचा सर्व सूचना स्वीकारलं, हृदयावर मनावरती घेतलं आणि भगवंताला प्रार्थना लिहिल्यात रुक्मिणी मातेने. आणि त्याच्यावरती ऍक्शन ना. पिक्चर काय केव्हा सुरू होतो? ऍक्शन. त्याच्यावर उपाय योजणं आणि कार्य करणं हे रुक्मिणी मातेपासून आपण शिकू शकतो. षण्वताम स्वकथा कृष्ण आहे ना, षण्वताम भुवन सुंदरांते. तर अशा प्रकारे आपण श्रवणाचं महत्व आज पाहिलं. कोणाचा काही प्रश्न असेल तर 1-2 प्रश्न आपण घेऊ आणि नाहीतर आपण थांबूया. 5 मिनिट बाकी आहेत. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. श्रवणाबद्दल विचारा किंवा मग कुठलाही प्रश्न मागच्या वेळेस विचारू शकता आपण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. काही प्रश्न कोणा श्रवणाचा? का मला आठवतच नाही प्रभूजी, आम्ही एवढे प्रवचन ऐकलेले आहेत, ऐकून ऐकून कान खराब झालेत, ऐकू येत नाही कानामध्ये कधी कधी, इतकं ऐकलं. हा प्रश्न असतो ना आपल्या मनामध्ये. तर का आपल्याला, आपण आता उदाहरणार्थ एकदा गौरगोपालपूरने सांगितलं होतं, पण आपण जे काही ऐकलं आहे तर आपण प्रसादाला जेव्हा बसतो ना, आपण बाजूला कोणी बसलं, एखादी भक्त वगैरे, कोणी नवीन भक्त आपल्याला भेटला, तर काय ऐकलं काय वाचलं आपण त्याला सांगायचं. थोडंसं एक समजा उदाहरण, आपण जे ऐकलं, तुम्ही आज सकाळी वाचलं असेल किंवा काही ऐकलं असेल, एखादी मुद्दा तुम्ही मनामध्ये मला आवडला चांगला, ते बाजूच्या व्यक्तीला सांगायचं. कोणी असं बाजूला, तो छोटा मुलगा जरी आला समजा, त्याला सांगत बसायचं आपण. ते सांगणं आवश्यक आहे. बघा, आपण भरपूर म्हणजे काय म्हणतात ना, 2दा ऐकलं की आपण एकदा सांगण्याच्या बरोबर आहे. म्हणजेच आहे ना, 2दा शिकणं आणि एकदा शिकवणं. जे आपण सांगतो ना इतरांना, ते बरोबर फिट होतं आपल्या डोक्यामध्ये. मग जवळ समजा कोणी बसलं, त्यांना आपण सांगायचं, की एखादा नवीन व्यक्ती आला, त्याला सांगत राहायचं, हे उदाहरण मी ऐकलं, असंच वाटलं वगैरे, काय बोलायला काही विषय पाहिजे ना. आणि सांगणं कोणाला तरी आवश्यक आहे. आणि भक्तिसिद्धांत ठाकूर काय म्हणतात, कमीत कमी जर अशा वेळेस कोणी जरी नाही मिळालं, 4 भिंतीला सांगायचं. तर कधी आपल्याला भीती वाटते की मला हा बोलेल की याला श्लोक व्यवस्थित उच्चारण करता येत नाही, याला उदाहरण समजून सांगता येत नाही, आम्ही थोडं घाबरतो, माझा आत्मविश्वास वाढत नाही. मग काय करायचं? 4 भिंतीला सांगायचं. झालं. म्हणजे ते आपल्याला तरी ऐकू येईल ना, भिंतीमध्ये आपणच आहोत असं सांगितलं त्यांनी. पण असं नेहमी केलं, लोक काय म्हणतील, अरे वेडा झाला का काय, दवाखान्यात घेऊन जायला, सारखं बडबड करते, सारखा बडबड करतो हा खोलीमध्ये. म्हणून थोडं समजून घ्यायचं, आजूबाजूला कोणी आहे का नाही, कोणी पाहायचं नाही, पाहून आपण ते बोलू शकतो. चालेल. कोणाचा काही प्रश्न? सरांनी ऐकलं का नाही? तर एक प्रश्न आहे नेहमीप्रमाणे, शंकर प्रभूजी आहेत. येस कृष्ण प्रभू, आवाज येते का? हा, येतो. प्रभू. हा प्रभू, खूप सुंदर मार्गदर्शन केलं आपण श्रवणाबद्दल, एवढी उदाहरणं दिली आणि खरंच तो उदाहरणाद्वारे लवकर समजतं.
आणि हा आमचं भाग्य आहे, तुम्ही मला श्रवण करवताय नित्य. त्यामुळे खरंच हा जो टॉपिक आहे खूप महत्वाचा आहे आमच्यासाठी. जोपर्यंत श्रवण होत नाही तोपर्यंत खरंच परिवर्तन होणार नाहीये, हे समजले आम्हाला. आणि ह्या उदाहरणाद्वारे खूप सुंदर असं तुम्ही समजून सांगितलं की काही छोटं जरी आपण श्रवण केलं, जसं तुम्ही रोज एखादं जरी वाक्य तुम्ही एका लेक्चर मधून किंवा एखादा शब्द जरी ऐकला तरी परिवर्तन होऊ शकतं. आणि आहे आपल्यामध्ये उदाहरण आहोत किंवा आपण स्वतः आहोत की आपल्यामध्ये हळूहळू ते बदल होत आहे. फक्त यामध्ये जसं सांगितलं ना, आपण ऐकतो भरपूर, परंतु ते समजून घेऊन त्याच्यामध्ये पालन किंवा परिवर्तन होण्यापर्यंत जाण्यासाठी खूप वेळ लागतो. भरपूर ऐकतो, जसं तुम्ही सांगितले ना, बहुशास्त्र जे आहेत त्यापैकी बरेच ऐकण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यातून मुख्य काय आपल्याला हवं आहे ते त्याच्याकडे आपल्याला लक्ष जात नाही. सिलेक्टिव्ह श्रवण किंवा तुम्ही मागच्या वेळेला पण उदाहरण दिली कशा प्रकारे श्रवण असावं. तर हे प्रगती जे आहे ते खूप असे स्लो होते असं जाणवतं कधी, कारण बरेच वर्ष झालेले आहेत. परंतु तो जो उत्साह पहिला आहे तो नेहमी असा राहत नाही, किंवा तेवढं परिवर्तन जे पहिल्या फेस मध्ये झालेलं आहे ते परिवर्तन नंतर खूप असं वाटतं आपलं स्लो चालू आहे की काय. तर यावरती आपण कसं आत्मपरीक्षण करू शकतो किंवा ह्याच्यावरती काय उपाय आपण ह्याच्यावर करू शकतो? हरे कृष्ण. धन्यवाद प्रदीप, फार चांगला प्रश्न प्रवीणचा. की बऱ्याचदा या गोष्टी होतात. आपण समजा सुरुवातीला आपण नवीन नवीन तर उत्साह असतो, नंतर मग आपला हळूहळू उत्साह कमी होतो, मग आपण कसं कसं आणि माहिती आम्हाला माहिती आहे असं होतं ना बऱ्याचदा. माहिती आहे, ऐकलंय. जसं आता नरसिंह कथा समजा आपण ऐकली, किती वेळा ऐकली आपण, तेच कथा आहे. नरसिंह भगवंत प्रकट होतील आणि प्रल्हाद महाराजांसाठी प्रकट झालेत, या खांबात आलेत, मग तिकडे हे कथा आहे, ते आहे, हिरण्यकशिपूचा वध होईल, आपल्याला सर्व माहिती असतं. नवीन लोकांना वाटतं नाही बा, अरे बाबा कसं होईल आता, नरसिंह भगवंतांनी आले आणि मग युद्ध सुरू झालं, प्रल्हाद महाराजांचं कसं होईल, हे आपल्याला वाटतं, नवीन लोकांना वाटतं. पण जुन्या लोकांनी माहिती ऐकलंय, आता पुढे युद्ध होणार आहे, त्याचा वध होईल, त्याचे आतडे काढतील, गळ्यात टाकतील, बस संपला, आता दुसरं काही नाही. देवता येतील, लक्ष्मीमाता येईल, लक्ष्मीमाता घाबरते, तू बघ, मग प्रल्हाद महाराजांना पुढे केलं जातं, झालं, सर्व आपल्याला माहिती आहे. बघा, चैतन्य महाप्रभू सुद्धा प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, रोज ह्या कथा जगन्नाथपुरीमध्ये पर्वतामध्ये, पर्वताजवळ छोटा गोपीनाथ, चटक पर्वतासमोर छोटा गोपीनाथमध्ये त्यांच्याकडनं रामानंद राय ना, आणि कोण होतं ते काय, ते रोज ऐकायचे. स्वरूप दामोदर नाही, छोटा गोपीनाथ मध्ये गदाधर पंडित, गदाधर पंडित होते. गदाधर पंडितांकडून का रोज ऐकायचे, किती 100 वेळा असं म्हटलं गेलं त्या ठिकाणी चैतन्य चरितामृत मध्ये. काय, फक्त ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज आणि साक्षात चैतन्य महाप्रभू नरसिंहदेव आहेत. पण तरी ते नरसिंहदेव, त्यांना सर्व माहिती सुद्धा, म्हणजे स्वतः ते प्रकट होतात, साक्षात भगवंतच आहेत. त्यांनी एकदा दाखवलं पण नरसिंह ना, रूप दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी महाप्रकाश लीलेमध्ये. ते सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकायचे, कारण काय, ते ऐकणं आवश्यक आहे. रुची जर नसली तरी ऐकत राहायचं. जसं पहा, मी नेहमी सांगतो, चपाती आणि भाजी काल खाल्ली होती की ना पूजा, आपण चपाती भाजी आज पण खाल्ली, उद्या पण खाणार आहे, तर आपलं हे स्टेपल फूड आहे, म्हणजे हेच आपलं रोजचं अन्न आहे, हे आपल्याला शक्ती प्रदान करते, ते गरजेचं आहे. तसंच हे श्रवण आपल्याला कसं, आपण हरिकृष्ण मंत्र आपण रोज म्हणतो, तो करत राहायचा आपण, हळूहळू आपल्याला होईल अशा गोष्टी. उत्साह थोडा कमी जाणवेल, पण त्याला हळूहळू तो होईल. सुरुवातीला वाटतं असं उत्साह कमी होतो वगैरे, पुन्हा त्याला आवरून आणायचं आहे. म्हणजेच उत्साहासोबत निश्चय पाहिजे आणि धैर्य पाहिजे, हे आपल्याला शिकायचं पुढे. फक्त उत्साह तर काय सुरुवातीला असतो, नवीन उत्साह तर सगळ्यांकडे असतो. नवीन नवरदेव नवरी म्हणा, नवीन एखादी कामावर लागलेला माणूस, नवीन मुलगा, जसं म्हणतात ना, नवे मुल्ला की बांग मस्जिद तक, तो सुरुवातीला मोठ्याने म्हणतो, पण नंतर ते जुनं झालं की मग हरी बोल हरी बोल हरी बोल, सुरुवातीला नवीन असला की हरी बोल असा आवाज येतो. पण ते हळूहळू होते. सुरुवातीला असं होतं आपण, कारण श्रवण केल्यामुळे संघाचा प्रभाव होतो कधी कधी, मग ते उत्साही संघ पाहिजे आपल्याला. समजा आपला उत्साह कमी झाला तर उत्साह संघात जायचा आपण, म्हणजे आपण उत्साह आपला लगेच, अरे वा, पहिल्यासारखं मैं अजून वाटतं मला, मैं अभी जवान हो, की आपण तरुण, जर मुलांसोबत गेलो आपण तर आपल्याला तरुण वाटतं की नाही. तुम्ही जसं प्रवचन दिलं प्रभूजी मुलांसमोर, प्रभूजी छान प्रवचन दिलं होतं, तर लगेच उत्साह आपला वाढतो मुलांचा उत्साह पाहून. पण जर म्हाताऱ्या लोकांमध्ये गेलो आपण तर काय चालू आहे, हो काय खरं नाही आहे, गुडघे दुखत आहेत, पाय दुखत आहे, हो माझं पण सुरू होईल,
आपण तेच पेन्शन, हा मग काय करायचं, हे करायचं, ते विचार सुरू करतो आपण. संघाचा प्रभाव, हा पुन्हा जैसा संघ वैसा रंग. मग तशा संघामध्ये आपण, तशा रंगामध्ये आपल्याला ढळून घ्यायचं आपण, आपला उत्साह वाढतो. मग हे आपलं आवश्यक आहे, कारण सुरुवातीला उत्साह तर राहणार आहे. कुठली गोष्ट, नव्याचे 9 दिवस, नवी साडी असेल, नवा बूट असेल, नवी गाडी असेल, आपण रोज पुसतो की नाही, साफ स्वच्छ करतो. जुनी झाल्यावर कोण पाहिजे त्याला बाहेरच लावतो आपण. बघा, नवीन बूट, मी आता एका ठिकाणी गेलो होतो, त्या नवीन मुलाने नवीन बूट आणला होता, छोट्या मुलाने, आणि तो बूट आणल्यावर त्याने काय केला, तो बाहेर घालायचा, बाहेर घरामध्ये आणून ठेवायचा कोपऱ्यामध्ये, माझा नवीन बूट आहे. आणि त्याने असं, आणि त्याला म्हणतो ना आपण नव्याचे 9 दिवस, आणि फक्त असं 9 दिवस बरोबर 9-10 दिवस करतो व्यक्ती, आणि 10 दिवशी बूट बाहेर ठेवायला लागला, बुटाकडे लक्ष दिलं नाही. तसं होतं, पण आपण हळूहळू त्या गोष्टी करायच्या आपण. तर भक्तीमध्ये तसं नाही. भक्तीमध्ये आपण स्वतःला उत्साह मेंटेन ठेवणं ही मोठी कला आहे. आपला उत्साह कशामुळे जातो आपला, मग काय समजा आपण पाहून घ्यायचं की आपण फिलॉसॉफी तुला वरती जायचं, चांगला संघ घ्यायचा, चांगलं श्रवण करायचं, मग एक मग आपण नोट्स काढणं, एक तुम्हाला मी आपण का सांगतोय, कारण श्रवण तर सुरुवातीला आवश्यक आहे ऑनलाईन मोबाईलमध्ये वगैरे, पण नंतर श्रवणानंतर वाचन पाहिजे, त्यानंतर लिहिणं आवश्यक आहे. आता तुला आपण लिहायला, जुन्या लोकांनी लिहिलं पाहिजे. आता उदाहरण आठवलं, समजा आपल्याला एक श्लोक ऐकून ऐकला, त्याच्यावर मग 2-3 उदाहरणं आपल्याला आठवले पाहिजे. तुम्हाला मी उदाहरण सांगितले का, तर ते आठवले, मी चिंतन त्याच्यावर केलं वगैरे, पटापट त्या गोष्टी मला सर्व एकत्र आल्यात आणि ते आपण एकत्र आणलं. तशा प्रकारे आपण म्हणजेच नवीन लोक फक्त श्रवण सांगितलं, असं महत्वाचं, तसं महत्वाचं, संपलं. पण त्याला उदाहरणं तर प्रॅक्टिकल आपल्याला अनुभवातून येणं आवश्यक आहेत. मग ते आपल्याला नंतर लिहून ठेवायचे, आणि लिहिल्यानंतर मग काय होतं, मग हळूहळू आपण जाणवतो, मग आपण ते सोबत जमा होतं, आणि मग आपला उत्साह मेंटेन राहतो. जसं दारुडा व्यक्ती कोणाला म्हणतात, जो रोज घेतो, तसं आपण रोज श्रवण केलं पाहिजे. मी म्हणत नाही रोज दारू प्या वगैरे, सांगत नाही कुठली दारू पिऊ नका, पण त्याला व्यसनाचे दिन का म्हणतो, आपण रोज घेतो, असं आपण रोज श्रवण करतो. तर रोज आपण समजा उत्साह नाही आला तर आपण, प्रभा एकदा एका ठिकाणी प्रभुपादाजी म्हटलेले आहेत, जर तुम्हाला उत्साही वाटत नाही तर कमीत कमी उत्साहाचं नाटक तरी करा. कारण इफ यू ऍक्ट एन्थुझियास्टिकली, एन्थुझियाझम विल कम ऑटोमॅटिकली. एक वाक्य आहे आमचं, की आपण कमीत कमी ऍक्ट तरी करा, ड्रामा तरी करा सुरुवात. कारण नवीन आपण असताना उत्साह आतून असतो, पण नंतर कमीत कमी ड्रामा तरी करावा लागतो. तर ड्रामा कारण काय, कमीत कमी ते असलीची नक्कल तरी करायची, नक्कलचं नंतर असल होऊन जाईल. स्वतःला आपण त्या भावात ठेवणं आवश्यक असतं. मग पुन्हा आपण ते आपल्याला ते रुची येते, नवीन नवीन आपण हायर टेस्ट घ्यायचे आपण. मग आपण काय फक्त घेणं सोडायचं, आपण देणं सुरू करायचं आपण, आणि देण्यामध्ये जो आनंद आहे तो मग घेण्यामध्ये मिळत नाही. चालेल प्रभूजी? चालेल, एक प्रश्न घेऊ आता, माताजींचा प्रश्न आहे. बोला माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, प्रणाम. माझा प्रश्न असा आहे की काल मला एक जणांनी प्रश्न विचारला होता की म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात, भले ते कुठे लिहिलेलं नाहीये, पण त्यांनी मला ते शेअर चॅट वरती बघून प्रश्न विचारला होता की श्रीकृष्ण म्हणतात की जर एखादी स्त्री लग्नासाठी तयार असेल तर तिचं तुम्ही हरण केलं पाहिजे, म्हणजे घरातून सपोर्ट नसेल तर. कारण रुक्मिणी माता विवाहासाठी तयार होते आणि श्रीकृष्णाने त्यांचं हरण केलं होतं. मग त्याच्यावरती मी माझ्या बुद्धिमत्तेने उत्तर दिलं, बट तुम्ही काय सांगू शकाल याच्यावरती? आता कसं माताजी, आता समजा स्त्री तयार असेल, पण आता पुन्हा आता आम्ही काही कॉलेजच्या मुलींना आम्ही जेव्हा प्रवचन दिलं, सांगतो जरा माहिती वगैरे काय काउन्सिलिंगमध्ये म्हणा, की समजा एखादी मुलगी, समजा त्याचं शास्त्रामध्ये वर्णन आहे की क्षत्रियाने रक्त पाहिलं तर घाबरायचे नाही, त्याला तो उत्साह वाढतो, युद्ध करण्यासाठी नेहमी तयार असतो. आणि एखाद्या स्त्रीने समजा जर त्याला प्रपोज केलं वगैरे सांगितलं, त्याने नाकारायचं नसतं, नाही तर त्याचा क्षत्रियाचा अपमान होतो. पण आता कलियुगात कसं आहे, कलियुग आहे, इथं काही भरोसा नाही कोण क्षत्रिय आहे. प्रभुपादाजी म्हणतात कलो शूद्र संभवत, शास्त्रच म्हणताय कलियुगात सगळे शूद्र आहे. आणि इथं कसं फक्त लोक बाह्य आकर्षणवर जातात, चेहरा सुंदरता वगैरे कोणी पाहत नाही. आणि एखादी मुलगी जेव्हा लग्न करते वगैरे, समजा परिवार, तेव्हा एक मुलगा मुलगी लग्न करत नाहीत, 2 परिवार लग्न करतात. कारण ते फक्त आता जसं एक मुलगी मला मागे सोलापूरला सुद्धा मागे म्हणत होत्या की नाही, ते मुलगी असं होतं काही असं त्याला प्रेम वगैरे मुलावरती, आणि ते अभ्यास करत नव्हते वगैरे काही. मग म्हटलं मग पुढे तुला शिकायचं नाही, जॉब कसं होणार तुझ्यावर, आणि काय प्रेम फक्त तू प्रेम बाने पोट भरेल का, नाही. स्वयंपाक येतो का, नाही. कपडे धुणं येतं का, नाही. प्रेम आहे, प्रेमाने पोट भरतं का, नाही. आम्ही हॉटेलमध्ये खाऊ, त्याला तेवढा पगार आहे का, नाही. मग कसं करणार, किती दिवस टिकेल ते प्रेम? 5 दिवस, 1 महिना, 2 महिन्यानंतर संपलं.
कारण त्यावेळेस त्यांना जेवणाची व्यवस्था लागेल, नोकरीची व्यवस्था लागेल, सर्व बाजू नातेवाईक वगैरे सर्व लागतं. संसार म्हटलं म्हणजे दोन्ही परिवारामध्ये असतो. तसं ते असं लगेच तसं नाही. त्याने वातावरण, घरची परिस्थिती काय आहे, कोणाशी करतं लग्न वगैरे, मग कोण पळून गेलं समजा, पण पुढे काय ते मुलांनी तर फक्त मुलाचं लक्ष आहे. आणि मुलाचा दबाव आला, त्याला नोकरी नसेल, घरच्यांची प्रॉपर्टी त्यांना दिली, त्यांना जर बेदखल केलं प्रॉपर्टीमधून, तो मुलगा म्हणेल माझ्या आईवडिलांकडे चाललो मी, मुलीचं काय, तिला सोडून देण्यात येईल, मग ती कुठे जाईल. ते व्यावहारिक राहावं लागतं. कारण बऱ्याचदा फक्त भावनेच्या आहारी चालत नाही. तसं भक्तीमध्ये भावना आवश्यक आहेत, पण बाहेर भावनेच्या आहारी चालत नाही. काही बाहेरील गोष्ट पण पाहणं आवश्यक असतं. ते श्रवण करणं म्हणजे चांगलं समजून घ्यायचं, मुलगा कुठला आहे, मुलीचे मामा काय, मुलाचे मामा काय, संबंध कुठला आहे ते पाहणं. आणि ते मग नंतर काय होतं मग, ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट, डायव्होर्स्ड ॲट फर्स्ट फाईट. म्हणजे पहिल्या साईटमध्ये प्रेम आणि दुसऱ्या फाईटमध्ये तलाक. तसं नाही ना त्याचं वातावरण. त्याच्यामध्ये समस्या जास्त वाढते. म्हणून ते आधी प्रॅक्टिकल व्यावहारिक समजून घ्यायचं की नाही खरं त्या मुलाचे घरचे तयार आहेत का. कारण नंतर मग मुलगा आईवडील दबावाखाली असतो, मग कुठे जाईल, घरची प्रॉपर्टी, मग घरचे मग सपोर्ट करतात, मग घरच्यांचं ऐकावं लागेल. मुली म्हणते नाही तुझ्यावर प्रेम होतं, माझं तुझ्या आईवडिलावर प्रेम नव्हतं. म्हणतो नाही आईवडिलांचं माझ्यावर प्रेम आहे. असं प्रकार ते मग भांडणं वगैरे, मग घर का ना घाट का, आणि मग तो झाडाला लटका है ना, असं मग असे प्रकार होतात. मग असे बरेच प्रकार समाजात होतात. म्हणून आपण ते समजून घ्यायचं व्यावहारिकमध्ये की नाही कशा प्रकारे आहेत. ते प्रेम तात्पुरतं असतं किंवा काही गोष्टी असतात किंवा त्याने काय सांगितलं, मुलगी गेली पण आहे, ते म्हणून पाहून समजून उमजून कार्य करणं आवश्यक आहेत. मग ते लग्नाचं असो किंवा भक्तिमय वातावरण असो किंवा कुठली गोष्ट असो, काही वस्तू खरेदी करणं असो, घर समजा प्रॉपर्टी घेतोय आपण, त्याला मग 7-12 तयार पाहिजे, नंतर मग काही बाकी गोष्टी असणं आवश्यक आहे. नंतर कोणी द्यायला 2 लोकांना विकली एक प्रॉपर्टी, तर समस्या असतात बऱ्याचदा. त्या मुलीला वागवाल का नाही, त्या मुलगाचा स्वभाव कसा आहे, फक्त प्रेमाने पोट भरत नाही. म्हणजे आपण आता खास आपल्याकडे सांगतो, आपल्या वैष्णव परिवारामध्ये फक्त जप करा तुमचं पोट भरेल, ते शक्य आहे. पण ते शुद्ध नाम त्या स्तरावरती आपण तर नाही. जे मोठे बाबाजी आहे, संन्यासी, त्यांचं ते शक्ती नामामध्ये आहे, पण आपल्यात ती शक्ती नाही. किती आपण आस्वादन करू. नाहीतर एक नाम पुरेसं आहे बस. मग एकच घ्या ना, कृष्ण नाही, असं ते योग्य नाही. आपण समजून घेतलं पाहिजे की नाव आवश्यक आहे. नावासोबत पॅरलल गोष्टी. म्हणून प्रभुपादांनी आपल्याला फक्त नाव दिवसभर 64 माळा सांगितल्या नाही, 72 माळा सांगितल्या नाही, तर 16 माळा कमीत कमी. बाकी सेवा पण आहेत, प्रचार पण आहेत, विग्रह सेवा पण आहेत, आणि स्वतःचा परिवार सांभाळायचं पण आहे. म्हणजे सर्व गोष्टी प्रभुपादांनी सर्वांगीण विकासासाठी दिलेलं आहे. ही पद्धत इस्कॉन संस्था. इथे सर्व प्रकारचे आहे. माताजी पण आहेत, पुरुष पण आहेत, ब्रह्मचारी पण आहेत, गृहस्थ पण आहेत, इथे सर्व मॅनेजमेंट पण आहेत, ग्रंथ वितरण पण आहेत, मंदिर बांधणं पण आहेत, प्रसाद वितरण पण आहे. सगळ्या गोष्टी प्रभुपादांनी दिलेल्या आहे. म्हणून संसारात सुद्धा आपल्याला सर्व गोष्टी आवश्यक असतात. फक्त त्या मुलाशी लग्न करायचं नाही, तर आईवडिलांशी पण एक प्रकार लग्न होतं, नातेवाईकांशी, कारण त्यांच्याशी उठणं बसणं असतं. आता मुलगा समजा जॉबला जाणार आहे, पण कोण भेटेल, ननंद आहे घरामध्ये, सासूबाई घरामध्ये आहे, मग ते तसं प्रकारे या गोष्टी सांभाळणं आवश्यक असतं. म्हणून बॅलन्स हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना समजून सांगणं सुद्धा महत्वाचं आहे. चालेल माताजी, ठीक आहे, एवढं पुरेसं मला वाटतं. बाकी गोष्टी नंतर सांगेल, ऑनलाईन एवढं बोलू शकत नाही. चालेल का, अजून काही विचारायचं आहे? नाही. चालेल, धन्यवाद. त्यांना सांगा तेवढं तुम्ही बस. हरे कृष्णा. तर आपण थांबूया. 2दा झालेले आहे. धन्यवाद सर्वांचा. आपण आलात आणि पुन्हा आपण भेटत राहू.